हा पुढचा प्रॉब्लेम पाहतोय आपण आता. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय द इक्वेशन ax square plus twice hxy plus by square is equal to 0 is lambda times the slope of the other line. एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या स्लोपच्या लॅम्बडा टाइम्स दिलेला आहे. तर शो दॅट करायचं आहे. 4 लॅम्बडा एच स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू बी इन ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा होल स्क्वेअर. आता हे जे प्रॉब्लेम मी इथे लिहिलं आहे ना, हे शॉर्टकट मेथड म्हणून तुम्ही यूज करू शकता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व करताना. आणि एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या काही टाइम्समध्ये जेव्हा दिलेला असतो त्यावेळेस अशा टाईपचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे ते आता या प्रॉब्लेमवरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि हा फॉर्म्युला शॉर्टकट म्हणूनही आपण यूज करणार आहोत. काय करायचं बा, दिलेलं इक्वेशन आहे होमोजेनियस इक्वेशन, रिप्रेझेंट करतं पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. या दोन लाईन्स आहेत ज्या ओरिजिनमधून पास होत आहेत आणि या दोन्ही लाईनचं जॉईंट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. या इक्वेशनचं नाव तुम्हाला सर्वांना आठवत असेल. या इक्वेशनचं नाव आहे सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन इन एक्स अँड वाय. काय रिप्रेझेंट करतं, पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आता यामध्ये काही फॉर्म्युले आपण आधी पाहिलेले आहेत की या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप जर M1 आणि M2 असेल तर सम ऑफ द स्लोप म्हणजेच M1 प्लस M2चा फॉर्म्युला आहे मायनस ट्वाईस एच अपॉन बी आणि M1 इंटू M2 हा फॉर्म्युला आहे ए अपॉन बी. या प्रॉब्लेममध्ये काय कंडिशन दिलेली आहे की एका लाईनचा स्लोप मी M1 आणि दुसऱ्या लाईनचा जर M2 कन्सिडर केला तर कंडिशन अशी आहे, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, एका लाईनचा स्लोप म्हणजे मी घेतला M1, हा स्लोप कसा आहे तर लॅम्बडा टाइम्स कुणाचे आहे तर स्लोप ऑफ द अदर लाईन, अदर लाईनचा स्लोप कोण आहे M2. तर कंडिशन दिलेली आहे M1 इज इक्वल टू लॅम्बडा M2, ही कंडिशन आहे. आणि जेव्हा अशी कंडिशन दिलेली असते त्यावेळेस प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे ते आता तुमच्या इथे लक्षात येईलच. हे दिलेलं आहे होमोजेनियस इक्वेशन. सोल्युशनला आपण सुरुवात करणार आहोत. गिवन जॉइंट इक्वेशन इज, ते इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला दिलं आहे मी इक्वेशन नंबर 1. आता या इक्वेशननी ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्या लाईनचे स्लोप्स आपण घेऊ M1 आणि M2. लेट M1 अँड M2 आर द स्लोप्स ऑफ लाईन्स. कोणत्या लाईन्सचे आहे जे इक्वेशन नंबर 1 ने रिप्रेझेंट केल्या तर रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन नंबर 1. त्यांचे फॉर्म्युले काय पाहिले होते आपण, M1 प्लस M2 इज इक्वल टू मायनस ट्वाईस एच अपॉन बी. याला दिला आहे इक्वेशन नंबर 2 आणि M1 इंटू M2 इज इक्वल टू फॉर्म्युला आहे ए अपॉन बी. याला दिला आहे इक्वेशन नंबर 3. तर हे दोन इक्वेशन आहेत M1 प्लस M2 इज इक्वल टू मायनस ट्वाईस एच अपॉन बी, M1 इंटू M2 इज इक्वल टू ए अपॉन बी. आता हे आपण प्रॉब्लेममध्ये दिलेल्या कंडिशनवर काय सांगितलेलं आहे, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन म्हणजे त्या दोनपैकी एका लाईनचा स्लोप कसा आहे लॅम्बडा टाइम्स कुणाच्या द स्लोप ऑफ द अदर लाईन. ते गिवन कंडिशन अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. कंडिशन आहे M1 इज इक्वल टू लॅम्बडा M2, ही कंडिशन आहे. आणि या कंडिशनवरून आता आपल्याला शो करायचं आहे 4 लॅम्बडा एच स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू बी इन ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा होल स्क्वेअर. आता हे सॉल्व करताना काय करायचं बा, M1 इज इक्वल टू लॅम्बडा M2 ही जी व्हॅल्यू आहे ही सुरुवातीला इक्वेशन नंबर 2 मध्ये लिहायची, 2 मध्ये पुट करायची आणि मग M1 इज इक्वल टू लॅम्बडा M2 ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवायची. सुरुवातीला 2 मध्ये आणि नंतर 3 मध्ये. जे या दोन्हीही इक्वेशन्समधून आपल्याला M1 M2 जे आहेत ना ते एलिमिनेट करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. तर सुरुवातीला ही व्हॅल्यू जर मी इक्वेशन नंबर 2 मध्ये लिहिली तर इक्वेशन नंबर 2 बिकम्स काय येणार आहे, हे M1 आहे, M1च्या जागेवर येणार लॅम्बडा M2, लॅम्बडा M2 प्लस M2
इज इक्वल टू मायनस ट्वाईस एच अपॉन बी. या दोघांमध्ये कॉमन काय निघतं m2 ब्रॅकेटमध्ये काय राहिले लॅमडा प्लस 1. देअरफोर लॅमडा प्लस 1 ब्रॅकेटमध्ये इंटू राहिले m2 इज इक्वल टू मायनस ट्वाईस एच अपॉन बी. यावरून m2ची व्हॅल्यू जर काढली तर m2 इज इक्वल टू आहे मायनस ट्वाईस एच अपॉन बी. आणि हा ब्रॅकेट जो आहे लॅमडा प्लस 1 हा आता राईट साईडच्या डिनॉमिनेटमध्ये जाणार. लॅमडा प्लस 1 आहे त्याला तुम्ही 1 प्लस लॅमडा असं लिहू शकता. तर m2ची जी व्हॅल्यू आहे ती मायनस ट्वाईस एच अपॉन बी इंटू 1 प्लस लॅमडा ही व्हॅल्यू आली m2ची. तर सुरुवातीला m1 इज इक्वल टू लॅमडा m2 ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केली. आता हीच व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायची. इक्वेशन 3 बिकम्स काय येणार आहे इक्वेशन नंबर 3 m1 इंटू m2. m1च्या जागेवर येणार आहेत लॅमडा m2. तर लॅमडा m2 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. m2 ने m2ला मल्टिप्लाय करा हे येणार आहेत लॅमडा m2 स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन b. आणि यावरून m2 स्क्वेअरची व्हॅल्यू जर काढली तर a अपॉन हे लॅमडा इकडे जातील b इंटू लॅमडा. ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे ही m2 स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. तर आपण इक्वेशन नंबर 2 आणि 3 मधून m1 आणि m2 एलिमिनेट करणार होतो. m1 इज इक्वल टू लॅमडा m2 सुरुवातीला इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केले. नंतर हीच व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केली. पहिले 2 मध्ये नंतर 3 मध्ये. आणि आता m2ची व्हॅल्यू मिळाली मायनस ट्वाईस एच अपॉन बी इंटू 1 प्लस लॅमडा. ही व्हॅल्यू m2ची इथे पुट करायची m2च्या जागेवर. त्या m2च्या जागेवर येणार आहे m2 इज इक्वल टू आहे मायनस ट्वाईस एच अपॉन बी इन ब्रॅकेट 1 प्लस लॅमडा. ही झाली m2ची व्हॅल्यू. पण m2चा काय आलेला आहे स्क्वेअर. तर इथे ब्रॅकेट केला या ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला इज इक्वल टू a अपॉन बी लॅमडा. ते m2 स्क्वेअर आणि m2 या दोघांमधून आपण m2ला एलिमिनेट केलं आहे. आणि आता हे रिलेशन जे आहे ते पुढे सॉल्व करायचं. मायनसचा स्क्वेअर येतोय प्लस 2चा स्क्वेअर येतोय 4 एचचा स्क्वेअर आहे एच स्क्वेअर अपॉन बीचा स्क्वेअर येतोय बी स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार 1 प्लस लॅमडा होल स्क्वेअर इज इक्वल टू राहिले ए अपॉन बी लॅमडा. आता हे जे रिलेशन तुम्हाला मिळालेलं आहे त्या रिलेशन्समधून तुम्ही बी कॅन्सल करू शकता. हे डिनॉमिनेटरमधले बी आणि या बीचा स्क्वेअर कॅन्सल होणार. आता जे काही राहिलं आहे ना त्यांचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 4h स्क्वेअरने या लॅमडाला मल्टिप्लाय करायचं. तर ते रिलेशन येतं 4 लॅमडा एच स्क्वेअर इज इक्वल टू आणि बी इंटू 1 प्लस लॅमडा होल स्क्वेअरने या एला मल्टिप्लाय केलं ते रिलेशन येतं ए बी इन ब्रॅकेट 1 प्लस लॅमडा होल स्क्वेअर. त्याने जे शोधायट करायला सांगितलेलं आहे ते रिलेशन्स आपल्याला मिळालेलं आहे 4 लॅमडा एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी इन ब्रॅकेट 1 प्लस लॅमडा होल स्क्वेअर. आता जे रिलेशन मिळालं आहे ना हे रिलेशन्स नेहमीसाठी लक्षात ठेवा तुम्ही. कारण या रिलेशनचा यूज करून तुम्ही शॉर्टकट मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. खूप महत्त्वाचं रिलेशन आहे. याच्यानंतरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण याच रिलेशन्सवरचे घेणार आहोत की शॉर्टकट मेथडनी ते प्रॉब्लेम आपल्याला कसं सॉल्व करता येईल. बघा आता नेक्स्ट सम थोडासा चेंज केला यामध्ये. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय द इक्वेशन ax square plus twice hxy plus by square is equal to 0 is 4 times the slope of other line, then show that 16h square is equal to 25ab. एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या स्लोपच्या 4 टाइम्स आहे. आधीच्या प्रॉब्लेममध्ये लॅमडा टाइम्स होता, इथे 4 टाइम्स दिलेला आहे. जे लॅमडाची व्हॅल्यू झाली 4. आणि तुम्हाला जे रिलेशन मी आधी प्रूव्ह करून दिलं आहे ना बघा एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्स आहे. म्हणजे m1 इज इक्वल टू 4m2 आहे. जस लॅमडाची जी व्हॅल्यू आहे ती 4 आहे
आणि इक्वेशन तेच आहे जॉईंट इक्वेशन जे आधीच्या प्रॉब्लेममध्ये दिलं होतं. आपण कंडिशन काय पाहिले होते, 4 लॅम्बडा एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी इन ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा होल स्क्वेअर ही ती कंडिशन होती. आता यामध्ये लॅम्बडाची सबस्टिट्यूशन जर केली तर त्यांनी जे शोधॅट करायला सांगितलेलं आहे ते आन्सर आपल्याला मिळते. ही शॉर्टकट मेथड, म्हणूनच मी सांगितलं होतं की ही जी कंडिशन मी प्रूव्ह करून दिलेली आहे ही तुम्हाला लर्न करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. जेव्हा एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या लॅम्बडा टाइम्स दिलेला असतो. आता यामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू जर आपण 4 पुट केले तर आपल्याला पाहिजे ते आन्सर मिळते. इथे पुट लॅम्बडा इज इक्वल टू 4 ते झाले 4 × 4 एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी इन ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडाच्या जागेवर येणार 4 होल स्क्वेअर. 4ने 4ला मल्टिप्लाय करा 16 एच स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 4 5 5चा स्क्वेअर येतो 25 आणि इंटू येणार आहेत ए बी. बघा 3 स्टेपमध्ये आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करता येतो जर कंडिशन पार्ट असेल आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जेव्हा येतो त्यावेळेस तुम्ही ही मेथड यूज करू शकता. पण आता रेग्युलर मेथडने आपल्याला कसं सॉल्व करायचं ते आधी पाहिलं आहे आपण. पुन्हा एकदा लक्ष द्या. गिवन जॉइंट इक्वेशन आहे ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. रिप्रेझेंट करतं पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. एका लाईनचा स्लोप m1 आणि m2 घेतला आहे. लेट m1 अँड m2 आर द स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन नंबर 1. m1 प्लस m2 इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मायनस ट्वाइस h अपॉन बी. m1 इंटू m2चा फॉर्म्युला आहे a अपॉन बी. आणि गिवन कंडिशन काय आहे, गिवन कंडिशन आहे स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 4 टाइम्स द स्लोप ऑफ अदर लाईन. काय करावं लागेल आता, आधीच्या याच्यामध्ये सांगितलं आहे ना मी, m1 इज इक्वल टू 4m2 ही व्हॅल्यू आधी इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायची आणि ती व्हॅल्यू नंतर आपण 3 मध्ये पुट करणार आहोत. तर इक्वेशन नंबर 2 बिकम्स m1च्या जागेवर येणार 4 m2 प्लस m2 इज इक्वल टू मायनस ट्वाइस h अपॉन बी. 4m2 प्लस m2 हे झाले 5m2 इज इक्वल टू मायनस ट्वाइस h अपॉन बी. आणि आपण m2 काढणार आहोत इज इक्वल टू येणार मायनस ट्वाइस h अपॉन 5b. ही कोणाची व्हॅल्यू झालेली आहे, m2ची. आता हीच व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवायची. तर इक्वेशन नंबर 3 बिकम्स, इक्वेशन नंबर 3 काय दिलं होतं, m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. m1 ची व्हॅल्यू आहे 4m2 तर इथे येणार आहेत 4m2 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. m2 ने m2ला मल्टिप्लाय करा 4m2 स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन b. देअरफॉर m2 स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन, हे 4 डिनॉमिनेटरमध्ये येतील 4b. आता हे m2 स्क्वेअरची व्हॅल्यू a अपॉन 4b मिळाली. यापूर्वी आपण m2ची व्हॅल्यू काढून ठेवलेली आहे. हे m2ची व्हॅल्यू या रिलेशनमध्ये जर पुट केली तर m2 इज इक्वल टू आहेत मायनस ट्वाइस h अपॉन 5b. m2चा काय होता स्क्वेअर, त्याला ब्रॅकेट केला, ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन 4b. आता स्क्वेअर करायचं, स्क्वेअर केल्यानंतर काय होणार, मायनसचा स्क्वेअर येतो प्लस 2चा स्क्वेअर येतो आहे 4h स्क्वेअर अपॉन 5चा स्क्वेअर आहे 25, बीचा येतो आहे b स्क्वेअर इज इक्वल टू आले a अपॉन 4 इंटू b. आता डिनॉमिनेटरमधले b कॅन्सल होणार आहे, हा b आणि या बीचा स्क्वेअर कॅन्सल, यांचं करा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल या 4h स्क्वेअरने या 4ला मल्टिप्लाय करायचं तर ते येणार 16h स्क्वेअर इज इक्वल टू, आणि 25b ने या a ला मल्टिप्लाय करायचं तर मल्टिप्लिकेशन येणार आहे 25a इंटू b. ते प्रॉब्लेम मी शॉर्टकट मेथडने तुम्हाला सांगितलं, रेग्युलर मेथडने सांगितलं. शॉर्टकट मेथड जी आहे, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स इज लॅम्बडा टाइम्स द स्लोप ऑफ द अदर लाईन. तर कंडिशन काय होते, 4 लॅम्बडा h स्क्वेअर इज इक्वल टू ए बी इन ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा होल स्क्वेअर. ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही यावरचे प्रॉब्लेम्स 2-3 स्टेपमध्ये सॉल्व करू शकता. आणि डिस्क्रिप्टिव्ह असेल तर डिस्क्रिप्टिव्हनी कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. हा नेक्स्ट सम बघा. आता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स
एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या किती टाइम्स दिलेला आहे? 3 टाइम्स. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय द इक्वेशन is 3 times the slope of the other line. Then find the value of k. आता इथे k ची व्हॅल्यू काढायची आहे. पहिले आपण ही k ची व्हॅल्यू शॉर्टकट मेथडने फाइंड करणार आहोत. प्रॉब्लेम मी पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. फाइंड k if slope of one of the lines given by इक्वेशन आहे 3x² plus 4xy plus ky² is equal to 0 is 3 times the other. एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनचा 3 टाइम्स आहे. दिलेलं इक्वेशन होमोजिनियस आहे. रिप्रेझेंट करतं पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून पास होणाऱ्या या दोन लाईन्स आहेत. या दोन्ही लाईनचं जॉईंट इक्वेशन आता काय दिलेलं आहे आपल्याला? 3x² plus 4xy plus ky² is equal to 0. हे इक्वेशन आहे. आणि एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या 3 टाइम्स दिलेला आहे. जस कंडिशन आहे m1 इज इक्वल टू 3m2. आता शॉर्टकट मेथडने जर याचा आन्सर काढायचा असेल, पहिले आपण शॉर्टकट मेथडने काढणार आहोत. ते जे होमोजिनियस इक्वेशन आहे या इक्वेशनला जनरल सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन सोबत कंपेअर करायचं आणि 3 व्हॅल्यूज फाइंड करून घ्यायचं. कोणत्या 3 व्हॅल्यूज? ए, एच, बी. ए म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ x² किती आहे? 3. एच म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ xy. फक्त एच म्हणजे कोइफिशियंट ऑफ xy नाही, हे ट्वाइस एच ची व्हॅल्यू आहे. आपल्याला एच पाहिजे, त्या 4 ला 2 ने डिवाइड करायचं. एच इज इक्वल टू nr2. 4 डिवायडेड बाय 2 2nr. आणि बी म्हणजे कोइफिशियंट ऑफ y², तो आहे k. ए, एच, बी. आणि एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या 3 टाइम्स आहे, जे लॅम्बडा इज इक्वल टू आहे 3. ए माहिती आहे, एच माहिती आहे, बी माहिती आहे, लॅम्बडा माहिती आहे. के फाइंड करायचं. कंडिशन काय होती? सर्वात पहिल्या प्रॉब्लेममध्ये मी सांगितले आज काय होती ती कंडिशन? 4 लॅम्बडा h² इज इक्वल टू ab इन ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा होल स्क्वेअर. इथे कंडिशन आहे. या कंडिशनमध्ये सबस्टिट्यूशन्स करा. 4 आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 3. हे 3 जर इथे लिहिले तर 4 × 3 h इज इक्वल टू 2. 2चा स्क्वेअर येतो आहे 4 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 3, बी इज इक्वल टू आहे के आणि × 1 प्लस लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 3 होल स्क्वेअर. आता या 4 ने 3 ला मल्टिप्लाय करा. 4 3 = 12 आणि 12 ने 4 ला मल्टिप्लाय करा. 48 इज इक्वल टू 3k. आणि 1 आणि 3 यांची ॲडिशन काय होणार आहे? 4. 4चा स्क्वेअर काय येतो आहे? 16. आपल्याला फाइंड काय करायचं होतं आहे? फाइंड काय करायचं आहे? के 3 आणि 16 यांची मल्टिप्लिकेशन जर केली तर 48 इज इक्वल टू येणार आहेत 48k. दोन्ही साईडमधले 48 जे आहेत ते कॅन्सल होणार आणि के इज इक्वल टू आपल्याला आन्सर मिळाला आहे 1. हे कॅल्क्युलेशन्स मी तरी डिटेल्समध्ये सांगितलेले आहेत तुम्हाला. याहीपेक्षा कमी याच्यामध्ये आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. ही झाली शॉर्टकट मेथड. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जेव्हा तुम्हाला विचारण्यात येतात त्यावेळेस तुम्ही या मेथडचा यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स इज लॅम्बडा टाइम्स द स्लोप ऑफ अदर लाइन, देन कंडिशन आहे 4 लॅम्बडा h² इज इक्वल टू ab इन ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा होल स्क्वेअर. आता हेच प्रॉब्लेम आपण रेग्युलर मेथडने पाहणार आहोत. इथे जे जॉईंट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ते आहे 3x² plus 4xy plus ky² इज इक्वल टू 0. याला पुन्हा एकदा कंपेअर करा आणि 3 व्हॅल्यू काढायचे आहे. a इज इक्वल टू 3, h इज इक्वल टू 2 अँड b इज इक्वल टू nrk. m1 आणि m2 या लाईनचे स्लोप घेतले तर m1 प्लस m2चा फॉर्म्युला -2h अपॉन b इज इक्वल टू यामध्ये सबस्टिट्यूशन्स करा. -2 ट्वाइस h ची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही ही 4 लिहू शकता. इथे येणार 4 अपॉन b ची व्हॅल्यू आहे k. m1 × m2 इज इक्वल टू a अपॉन b. a इज इक्वल टू आहे 3 अँड b इज इक्वल टू आहे k. 3 अपॉन k ही व्हॅल्यू मिळाली. आणि आता कंडिशन काय दिलेली आहे? तर एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या किती टाइम्स दिलेला आहे?
किती टाइम्स आहे 3 टाइम्स. तर M1 इज इक्वल टू थ्राइस M2 इथे कंडिशन आहे. आणि आता पहिले ही व्हॅल्यू या पहिल्या कंडिशनमध्ये ठेवा. याला इक्वेशन नंबर 1 दिला आहे, याला 2 आणि याला 3 दिला आहे. ही व्हॅल्यू जर इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केली तर M1च्या जागेवर 3M2 लिहा. इथे येणार आहे 3M2 प्लस M2 इज इक्वल टू -4/k. 3 + 1 हे झाले 4M2 इज इक्वल टू -4/k. दोन्हीकडले 4 कॅन्सल. M2ची जी व्हॅल्यू आहे ती -1/k. आणि आता ही जी कंडिशन आहे M1 इज इक्वल टू थ्राइस M2 ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केली तर इक्वेशन नंबर 3 बिकम्स इक्वेशन नंबर 3 M1 इंटू M2 3M2 M1च्या जागेवर येणार इंटू M2 इज इक्वल टू 3/k. M2 ने M2ला मल्टिप्लाय करा. दोन्ही 3 जे आहेत ते कॅन्सल होणार आहेत. M2² इज इक्वल टू 1/k. यापूर्वी आपण M2ची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. M2ची व्हॅल्यू जी आहे ती काढून घेतलेली आहे. तर इथे येणार आहे -1/k होल स्क्वेअर इज इक्वल टू 1/k. स्क्वेअर जर केला तर 1/k² इज इक्वल टू 1/k. यामधला एक k कॅन्सल करा. 1/k इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर k इज इक्वल टू